नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे सरांच्या किरडू या कथासंग्रहातली कथा भोळे सांब. पाचगणीत बुधवारच्या आठवड्याच्या बाजारात भाजीपाला मी शक्यतो घेत नाही. पाचवडला घेतो मंगळवारी. कारण एक, थेट शेतकऱ्यांनी ताजी ताजी भाजी आणलेली असते. कारण दोन, भाजीपाला स्वस्त असतो. कारण तीन, सातारा पाचवड पाचगणीचा रोजचा प्रवासी. जाता जाता घेता येतो, वेळ वाचतो. पाचवडमध्ये भाजीपाला घेत होतो. नमस्कार गुरुजी. भेंडी घेण्यासाठी वाकलो होतो, ताठ झालो. समोर पाहिलं. व्यक्ती कुठेतरी पाहिल्यासारखी वाटली. स्मरणशक्ती ताणली, पण तिनेही दगा दिला. काय होतं, व्याख्यानं कार्यक्रम या ठिकाणी मी असतो व्यासपीठावर. समोर भरपूर माणसं असतात. कुणाकुणाला लक्षात ठेवणार. माझ्या नंदनवन व्यवसायानिमित्त रोज नवीन 5-10 माणसं तरी भेटतात. कुणाकुणाला लक्षात ठेवणार. नाही ओळखलं का? अहो मी भीमराव चोरमले. हां, मी उगाचच ओळखल्याचं नाटक केलं. कसे आहात, काय चाललंय, तब्येत सांभाळा वगैरे बोलणं झालं आणि हळूच भीमराव म्हणाला, सर बाजाराला आलो आणि खिशात हात घातला तर पैसेच नाही. तो 2,000 होते हो. बाकीची खरेदी राहू द्या, पण भाजीपाला घेऊन गेलं पाहिजे ना. फक्त 200 द्या, पुढच्या मंगळवारी देतो. 200च तर मागत होता. नाही कसं म्हणायचं. त्यात आपली किंमत मोठी. ती काय नाही म्हणून कमी करायची का? देऊन टाकले. चहा घेणार का असं विचारत तो निघूनही गेला. पुढच्या मंगळवारी माझ्या नजरेनं त्याला बाजारभर धुंडळलं. नाही दिसला. 4-6 मंगळवार असेच गेले. आपला मामा झाल्याची खात्री झाली, विषय सोडून दिला. आणि अचानक तो दिसला. हसत हसत माझ्याजवळ आला. अहो गुरुजी, प्रत्येक मंगळवारी 1-2 तास येड्यासारखं तुम्हाला धुंडळत होतो राव. नाहीच भेटले तुम्ही. लाडात दटवावं तसं त्याने मला दाटावलं. हे बघा, आता चहाला नाही म्हणायचं नाही. चला. त्याच्या मागे मी निर्मल नामक हॉटेलमध्ये गेलो. कसं आहे गुरुजी, हे बघा, दुसऱ्याचा पैसा काट्यासारखा सलतो हो मला. अहो वेळेला मदत केली, वेळच्या वेळी परत नकोय करायला. मी 100-100च्या 2 नोटांवर लक्ष ठेवून. तेवढ्या चहा आला. चहा पिता पिताही तो त्याच्या प्रामाणिकपणाचे दाखले देत होता. भला माणूस. मी त्याला मनात साठवला होता. हॉटेलमधून बाहेर पडताना तो अडखळला. गुरुजी, 10 सुट्टेत का हो? मी 10ची नोट दिली. 10ची नोट काढताना मी माझ्या खिशातून पैशाचं बंडल काढल्याचं त्यांनी पाहिलं होतं. गुरुजी, जेवायला कधी घरी येत आहे? सुगरने बरं का माझे तारा. आमदार महिन्यातनं एकदा तरी येतात कार्यकर्त्यांच्या सकट. अहो तारा 5 स्टारच्या तोंडात मारती बघा. एकदा काळा रस्सा पांढरा रस्सा पिऊन तर बघा. भीमराव बोलत होता, पण 200 रुपये द्यायचं नाव काढत नव्हता. मग मीच कोडगा बनलो. भीमराव, तेवढे 200 रुपये देणारच आहे, देणार. अहो आजवर कोणाचे बुडवले नाहीत. त्याच्याशिवाय का कोणी मला भीमराव म्हणतं? तुम्हाला सांगतो, करहरपासून शिरवळपर्यंत आणि तिकडं चिखलीपासून माहुलीपर्यंत आपलं नाव आहे साहेब. मला सांगा साहेब, तुम्ही एवढं लिहिता, तुमचं नाव काय कमी आहे का? चांगलं लिहिता राव तुम्ही. कुंकू माझं भाग्याचं काय नाटक लिहिलं राव. तुमच्या नाटकात काम केलं बरं का मी. कुंकू माझं भाग्याचं हे माझं नाटक नाहीच आहे. मग दुसरं कुठलं तरी असन. पण काय लिहिता राव तुम्ही. खरं वाटतं राव. लय जबरदस्त लेखणी बरं का तुमची. माझ्या लिखाणावर तो बोलत राहिला. मला बरं वाटलं. तो पटकन म्हटला, गुरुजी 5,000 द्याता का? नाही म्हणजे काय आहे सर, 5,200 पुढच्या मंगळवारी तुम्हाला देऊन टाकणार. मागितलेच नसते हो. पण झालं काय, एक मोठा व्यवहार झाला आहे. 5 लाख हातात येतात. आज येणार होता तो घेऊन, आणि 1 तासापूर्वी त्याचा फोन आला, 2 दिवसांनी येतो म्हणला. आता मागं लागून जमतंय का?
आजचे उद्या देईन. हलकट आहे का मी दाताच्या कान्या करायला? देताय ना 5,000? मागितले नसते बरं का, पण तुमच्याकडे हेत म्हणून मागितले. भीमरावनं गुरुजीचा सर केला, बरं वाटलं. दिले 5,000. परत तो 4 मंगळवारी दिसलाच नाही. 200 गेले त्यावेळी दुःख नव्हतं, पण 5,000 ही रक्कम काही कमी नव्हती. मामाचा भोट मामा झाल्याची खात्री झाली होती. त्यात मी शहाणा. त्याचं गाव, ठिकाण, पत्ता, मोबाईल नंबर काही विचारलेलं नव्हतं. चूक माझीच वाटत होती. घरी बोललो नाही. कुठल्या तोंडानं बोलणार? भोळा म्हणून गेल्या 45 वर्षांपूर्वीच बायकोनी मला किताब बहाल करून टाकलाय. मी माझ्या चुकीवर मलाच दोष देत होतो. माझं भीमराव चोरमले शोधकार्य सुरू होतं. त्या चहा प्यायलेल्या हॉटेलात गेलो. गल्ल्यावरच्या मालकाला विचारलं, मालक, भीमराव चोरमलेला ओळखता? कोण भीमराव? नोटा मोजता मोजता तो चिडूनच बोलला, नाही त्या दिवशी नाही का आम्ही इथे चहा प्यायला आलो होतो. अरे दिवसाला 1000पेक्षा जास्त माणसं येतात तिथं. आम्ही काय खाणेसुमारी करणारे मास्तर आहे का? माझा चेहरा तोंडात मारल्यासारखा झाला. अक्कल शिकली पाहिजे. मनात ठरवलं, सुतक फेडून मोकळा झालो. आता विचारही करायचा नाही. देणगी दिली, मदत दिली, मनाला थोपटवून मोकळा झालो. सातारून पाचगणीला जात होतो. भीमराव चोरमले डोळ्यांपुढे आला. मी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला. त्याला मी विसरून जायचा चंग बांधला होता, म्हणून ठरवल्या गोष्टीचा भंग करणार नव्हतो. अहो सर, सर, ओ सर. माझा विश्वास बसेना. भीमराव समोर होता. गाडी थांबली. मी मनात स्वतःलाच दोष दिला. उगाच गैरसमज करून घेतला होता. मी गाडीतून उतरणार होतो. 5,200 घेणार होतो. पुन्हा भीमरावला उभं करणार नव्हतो. तेवढ्यात तोच म्हणाला, नाही नाही सर, उतरू नका, उतरू नका. आणि तो स्वतःच मागच्या सीटवर बसला. सर, तुम्हाला एक पीस दाखवतो. चाट पाडणार तुम्ही. अहो काय पीस आहे राव. गाडी हायवेला घे भाऊ. माझ्या ड्रायव्हरने गाडी परत फिरवली. हायवेला लागलो. सर, बघत राहन तुम्ही बघत, पण मी तुम्हालाच देणार. कचऱ्याच्या भावात देणार तुम्हाला. अहो तुमच्यासारखा माणूस कधी पाहिलाच नाही राव. 5,200 दिले राव तुम्ही मला. केवढं मोठं मन आहे राव तुमचं. परत फेड करणार. 1,000 लाखाच्या पटीत परत फेड करणार. 1 रुपया कमिशन घेणार नाही. बघा तर खरं. अहो सोनं आहे सोनं. हां. तो बोलत होता. मला बोलायची संधीच देत नव्हता. भुईंज सोडलं. थोड्या अंतरावर त्याने गाडी थांबवली. उतरा की सर. उतरलो. आपण उभे तो हायवे टच. हेतून मागं हा फ्रंट 400 फूट आहे का नाही सोनं. काय करावं? पेट्रोल पंप टाका, धाबा खोला, लॉज काढा, पैसाच पैसा. किती आहे? मी विचारलं. बरोबर 40 गुंठे, म्हणजे 1 एकर आहे बघा. पण दर कडक असतील. तुमचं काय अंदाजे? मी गप्प. अहो बोला ना सर, बोलायला पैसे पाडतात का? काय साधारण गुंठा 3-4 लाख असेल. तुम्ही कशी घेणार? मी? तुम्हीच की कचऱ्याच्या भावात देणार. कचऱ्याच्या भावात बोला. नाही हो, माझी ऐपत नाही. 1 लाखाने दिली. अरे पण फक्त 2 लाख ॲडव्हान्स द्या. 60 हाताला 1 द्या राहिलेल्या वर्षात. बघा किती प्रेम आहे हो माझ्यावर या भीमरावचं. बघा सर, विचार करत बसान आणि कोट्याधीश व्हायची संधी घालवान. नाही पण माझ्याकडे आता 1 लाखसुद्धा नाही आहे. गोळा करा, गोळा करा, काढोड करा. पेरल्याशिवाय उगवते का? अजूनही मी गप्प. या बघा सर, माझ्या मागं गिरायकांचा लोंढा आहे. पण कसं आहे, तुम्ही मला भला माणूस वाटला. मला सांगा, कुणी कोणाला 5,200 देतं का हो? मग मला उपकार नको ना स्मारायला. हे बघा, मी आणखीन 8 दिवस थांबतो. तुम्ही नाही आला, हा चान्स दुसऱ्याला. मी म्हणन तुमच्या नशिबाने पेंड घालली. चला निघू आता. त्याला मी पाचवडला सोडला. डोळ्यापुढून तो आयताकृती प्लॉट काही हलत नव्हता. मागे एकदा डोक्यात पेट्रोल पंप काढायचा विचार होता. शिरवळ ते आनेवाडी टोल नाका 10 स्पॉट पाहिले. दर 2.5-3च्या वर. 1 लाख म्हणजे खरंच कचरा होता. बरं द्यायचे किती? 2 ॲडव्हान्स,
एक 60 हाताच्या वेळी, म्हणजे 3 लाखात 120 लाखाचा धनी होता येणार. स्वप्न बघतो तो माणूस. मी दिवसा रात्री स्वप्न पाहायला लागलो. 1,20,00,000. पैसाच पैसा. कर्ज देणं घेणं फेडायची नामी संधी होती. वर ऐशो आरामाला पैसा मिळणार होता. घरात कोणाला बोललो नाही. उगाच नाचा पाडा नको. बायको म्हणणार, भोळे साम, पुरे झालं आता, राहिलेले दिवस सुखात काढा. तर चिरंजीव म्हणणार, तुमचा काळ आहे का, नको ते कशाला, गाडी आहे, घर आहे, फिरा, आनंदात राहा. मी कुणालाही कळून न देता बँकेतली खाती झाडून काढली. मित्रांकडे वेडा चेहरा करून हात पसरले आणि 2 लाख गोळा केले. 2 लाख बरोबर घेऊन 2 दिवस मी ये-जा केली, पण भीमराव चोरमले काही भेटला नाही. मलाच माझा राग आला. स्वभाव संशयी, कुणावर विश्वास नाही. चक्क मराठी गडी, धडाडी नाही, 400 करायची अक्कल नाही. मित्रा, भीमरावावर उगाच अविश्वास दाखवला. अमक्या दिवशी येतो हे सांगायला हवं होतं त्याला. किमान त्याचा मोबाईल नंबर तरी घ्यायला हवा होता. आणि भीमराव दिसला. 1 कोट मिळाल्याचा आनंद झाला. काय भीमराव, 2 लाख घेऊन मी 2 दिवस फिरतोय. एवढे पैसे बरोबर ठेवणं बरं आहे का? या की या. तुमच्या 2 लाखाचा आज निकालच लावून टाकू. तो मला कैलासमध्ये घेऊन गेला. सर, काय खाणार आहे का? नाही, कैलास पुढचा पिझ्झा लय फेमस आहे बरं का. अरे भाऊ, एक पिझ्झा दे रे. मी खाणार नाही खाणार. काही कळण्यापूर्वी त्याने पिझ्झाची ऑर्डर दिली. माटा पिझ्झा खाल्ला आणि म्हणाला, सर चला पाटापाटा 2 लाख काढा. आता 4,20 झाले, 4,30ला त्याच जागेला 10 लाख घेऊन दुसरं गिराईक येणार आहे. त्याच्या आधी मला सटाकलं पाहिजे. मी सटा नोटा मोजल्या, त्याला दिल्या. येतो सर. अरे तेवढी पोच पावती. तोपर्यंत तो निघाला सुद्धा, पण गडबडीत म्हणाला, 2 दिवसात साठेखत करू, 1 तयार ठेवा. मी कैलास पुढचं बिल दिलं आणि एक चांगला व्यवहार केल्याच्या आनंदात घरी आलो. घरच्या लोकांना माझी कर्तबगारी उघडून सांगितली. हायवे लगत, सोन्यासारखी जागा, महिन्याभरात कोटीचा मालक आणि गुंतवणूक फक्त 3 लाख. चिरंजीवानी ते सगळं ऐकून घेतलं आणि विचारलं, 7-12? कसला 7-12? अहो, त्या जमिनीचा 7-12. देईल की तो. बरं, त्याचा पत्ता, फोन नंबर? मी गप्प. म्हणा ना, देईल तो. काय बोलणार आता मी? तसा तोच म्हणाला, बाबा तुमच्या काळची माणसं नाही राहिली आता. अरे मी पोलिसात जाईन. मी आवेशात म्हणालो तशी दुप्पट आवेशानं पत्नी समोर येऊन उभी राहिली. आणि काय सांगाल पोलिसांना? काय पुरावा द्याल त्यांना? तुम्हालाच वेडे ठरवून मोकळे होतील. भोळे साम, कुक्कुल बाळ, ओळख न पाळत, लिहिणे न देणं, वाटसरूला अंगावरची कापडं दिली नाही तेवढं बरं. माझी बोलती बंद. तरीही वेडा विश्वास. तो भेटणार, जागा देणार, आणि जागा दिली की मग या मायलेकरांची बोलती बंद. तासभर जाताना, तासभर येताना मी पाचवडमध्ये रेंगाळत होतो. भीमराव भेटत नव्हता. आपण फसलोय याची खात्री झाली होती. त्या घरात शब्दांच्या डागण्या सकाळ संध्याकाळ मिळतच होत्या. महिना उलटला, आशा संपली. स्वतःला मूर्खात जमा करून घेतलं. मनाचं सांत्वन सुरू झालं आणि अचानक रात्री 8 वाजता तो माझ्या घरी हजर. सर, आत येऊ का सर? मी बोललो नाही. दातावर दात करकरत होतो. वाटलं काठीच घ्यावी. सर, मी तुमचे पैसे द्यायला आलोय सर. मला धक्काच होता. आतापर्यंत बायको पोरगाई तिथे आले. भीमराव आत आला, खुर्चीत बसला. सर, खरं सांगतो सर, आई लय आजारी होती. पैसा हातात नव्हता. विम्याचे 4 लाख येणार होते, पण तोपर्यंत औषधोपचार थांबवता येत नव्हते ना सर. पैसे पाहिजे होते, मिळतच नव्हते. शेवटी गरजेनुसार तुमच्याकडनं घेतले. हे बघा, हे घ्या. 2,05,200 आहेत आणि हे 5,000 जादाचे. नाही, जादाचे नको आहेत मला. नाही म्हणू नका सर. तुम्ही पैसे दिले म्हणून आईचं ऑपरेशन करू शकलो मी, तिला वाचवू शकलो राव मी.
ते 5 बाजूला ठेव. बाजूला ठेव म्हणतोय ना. चिरंजीवानी पैसे मोजून पाहिले, ते बरोबर होते. तो निघाला. मी विचारलं, अरे त्या जागेचं काय झालं रे? ती जागा वे ती जागा माझी नव्हतीच ना. तुला गांडवायला मीच कसं काय भेटलो रे? अहो सर, तुम्ही लिहिता. दर रविवारची झुंबरची कथा वाचतो ना मी. लेखक म्हणजे भावनाशील, संवेदनशील या तुमच्या प्रवृत्तीचा फायदा घेतला सर मी. बरं केलंस हां, बरं केलंस. त्यामुळे आमच्या या सौंनी आम्हाला भोळे सांब म्हणून 100दा हिणवलं. सर्वच जण खदखदून हसले. सर, एक विनंती करायची सर. आईने तुम्हाला आमच्या घरी बोलवले. का? तीही मला भोळेसाम म्हणायला आतुर झाली आहे का? नाही हो सर, ती तुम्हाला देवत्व देऊन मोकळी झाली. दर्शन घ्यायचं आहे तुमचं. सवडीनं येईन असं मी कबूल केलं. तो निघून गेला. आता मात्र मी त्याचा मोबाईल नंबर आणि पत्ता घेतला, कारण अशी माणसं फार कमी भेटतात. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे लिखित भोळे सांब ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.